झेंडावंदन झाल्यानंतर घरी सुरू झाली ती म्हणजे पूजेची तयारी. तर आज होते आमच्या घरी ब्राह्मण भोजन. त्याला भट वाढणं असं सुद्धा म्हणतात कोकणात आणि मोस्ट ऑफ हे कोकणातच करतात. तर ब्राह्मण भोजन म्हणजे नक्की काय? तर जे भटजी काका असतात ते आपल्या घरी येतात आणि त्यांच्या हाताने ते जेवण बनवतात. तर हे भटजी काका आलेले, त्यांनी प्रसादाचा शिरा, डाळ, भात, बटाट्याची भाजी आणि सोलकढी अशा 5 वस्तू बनवल्या होत्या. त्यानंतर आम्ही इकडे चाललो होतो आखणीचे व्हिडिओ बघायचा कार्यक्रम माझा, कारण थोडासा आराम होता. भटजी काका जेवण बनवत होते. त्यानंतर असते गणेश पूजा. म्हणजे नक्की पूजन म्हणजे काय? छोटीशी एक गणेश पूजा करतात, गणपतीची पूजा असते आणि हे खास करून कोकणात जास्त करतात. भट वाढायचं म्हणजे ब्राह्मण भोजन वगैरे. त्यानंतर जे ब्राह्मण काकांनी बनवलेलं जेवण असतं त्याच्यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा जवळच्या लोकांना बोलवतो जेवणासाठी आणि ते जे भोजन बनवलेलं असतं ते त्यांच्या स्वतःच्या हाताने वाढून घेतात आणि जेवतात. तर अशा प्रकारे छान मस्त अशी पूजा झाली आमची. आणि दरवर्षी हे श्रावणात आम्ही करतो, काही लोक मार्गशीर्षमध्ये सुद्धा करतात आणि या दोघांचं काहीतरी असं चालू होतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.